आज आपण दुर्गुणांपासून मुक्ती, राजयोग अभ्यास आणि संकल्पशक्ती समजून घेणार आहोत. आज आपण ध्यान करणार आहोत. ओम शांती. मी एक शांत आत्मा आहे. या क्षणी काहीही करायचे नाही, कुठेही जायचे नाही. फक्त स्वतःला जाणून घ्यायचे आहे. काही क्षणांसाठी बाहेरच्या जगापासून आपले लक्ष बाजूला घेऊया. आपले विचार, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या चिंता हळूहळू बाजूला ठेवूया आणि स्वतःकडे पाहूया. मी कोण? मी हे शरीर नाही तर मग कोण? मी या शरीराचा चालक. मी एक चैतन्य स्वरूप आत्मा आहे. मी शांत आहे, पवित्र आहे. मी प्रेम स्वरूप आहे. मी शक्ती स्वरूप आहे. आता हळूहळू आपले लक्ष कपाळाच्या मध्यभागी घेऊन या, जिथे मी आत्मा आहे. एक छोटासा प्रकाशबिंदू, अत्यंत सूक्ष्म, अत्यंत शक्तिशाली. मी आत्मा, शांत प्रकाशाचा एक सुंदर बिंदू. माझ्या मनात एक सुंदर संकल्प निर्माण होऊ दे. मी शांत आत्मा आहे. मनामध्ये म्हणा, मी शांत आहे. माझे मन शांत आहे. माझे विचार स्वच्छ आहेत. माझ्या अंतर्मनात शांती आहे. पुन्हा एकदा, मी शांत आत्मा आहे. आता स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहूया. आपल्या मनामध्ये काही चांगले गुण आहेत, पण त्याचबरोबर काही कमतरताही आहेत. कदाचित राग, कदाचित चिडचिड, कदाचित अहंकार, कदाचित मत्सर, कदाचित लोभ, कदाचित मोह, किंवा कदाचित आळसही असेल. कदाचित नकारात्मक विचार, कदाचित एखाद्याबद्दल मनात साठवून ठेवलेली नाराजी. आज आपण या दुर्गुणांशी संघर्ष करणार नाही, त्यांच्यावर रागवणार देखील नाही. फक्त त्यांना ओळखणार आहोत. कारण ज्याची जाणीव होते त्याच्यामध्ये परिवर्तनाची सुरुवात होते. मनामध्ये म्हणा, मी माझ्या दुर्गुणांपेक्षा मोठा आहे. दुर्गुण माझी ओळख नाही. मी एक शक्तिशाली आत्मा आहे. आता आपल्या मनाची शक्ती जागृत करूया. विचार हा केवळ विचार नसतो,
एक शुद्ध, दृढ आणि सकारात्मक संकल्प वारंवार मनात निर्माण केला तर तो आपल्या वर्तनावर परिणाम करू शकतो. म्हणून आजपासून आपण स्वतःशी संवाद बदलणार आहोत. जर राग येत असेल तर मला राग येतो असे म्हणण्याऐवजी मला राग येतो असे न म्हणता मी शांत आत्मा आहे असे म्हणा. परिस्थितीपेक्षाही माझी शांतता मोठी आहे. जर अहंकार जाणवत असेल तर मी नम्र आत्मा आहे. प्रत्येक आत्म्याचा मी आदर करतो. जर मत्सर जाणवत असेल तर मी संतुष्ट आत्मा आहे. इतरांच्या यशातही मला आनंद मिळतो. जर लोभ जाणवत असेल तर मी संतुष्ट आत्मा आहे. माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. जर आळस जाणवत असेल तर मी शक्तिशाली आत्मा आहे. योग्य कर्म करण्यासाठी माझ्यात ऊर्जा आहे. जर नकारात्मक विचार येत असतील तर मी सकारात्मक आणि शक्तिशाली आत्मा आहे. मी माझ्या विचारांचा मालक आहे. आता स्वतःला एक शांत आत्म्याच्या स्वरूपात अनुभव करा आणि आपल्यासमोर परमशक्तीची जाणीव करा. अनंत प्रकाशाचा स्रोत, शांतीचा महासागर, प्रेमाचा महासागर, पवित्रतेचा महासागर, शक्तीचा महासागर. मी आत्मा त्या परमशक्तीच्या स्मरणात आहे. जसा सूर्याच्या प्रकाशात बसल्यावर अंधार दूर होतो तसाच परमात्म्याच्या स्मरणाने मनातील अशुद्ध विचार हळूहळू कमजोर होत जातात. मनात अनुभव करा, परमशक्तीकडून शांततेचा प्रकाश माझ्यामध्ये येत आहे. तो प्रकाश माझ्या मनाला स्पर्श करत आहे. माझ्या विचारांना शुद्ध करत आहे. माझ्या भावनांना शांत करत आहे. माझ्या अंतर्मनातील भीती दूर करत आहे. माझ्या मनातील राग वितळत आहे. अहंकार कमी होत आहे. मत्सर दूर जात आहे. नकारात्मकता कमी होत आहे. मी हलका होत आहे. मी शांत होत आहे. मी शक्तिशाली होत आहे. आता काही क्षण राग या दुर्गुणाकडे आपण पाहूयात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, जेव्हा आपल्याला विरोध होतो, जेव्हा कोणी आपल्याला दुखावणारे शब्द बोलते, तेव्हा राग निर्माण होतो. पण आत्ता मी नवीन निर्णय घेत आहे. माझ्या मनाची चावी दुसऱ्याच्या हातात नाही. कोणी काहीही बोलले तरी माझी प्रतिक्रिया माझ्याच हातात आहे. मी प्रथम थांबेन, एक दीर्घ श्वास घेईन आणि स्वतःला आठवण करून देईन, मी शांत आत्मा आहे. मी परिस्थितीला प्रतिक्रिया देत नाही. मी जाणीवपूर्वक प्रतिसाद देतो. हा माझा संकल्प आहे. हा माझा पुरुषार्थ आहे. आता अहंकाराकडे पाहूया. मीच बरोबर, माझेच मत योग्य, मला कोणी सांगायची गरज नाही. हे विचार मनाला कठीण बनवतात. आज मी एक नवीन संकल्प करतो. मी नम्र आत्मा आहे. मला काही चांगले मिळाले तरी मी कृतज्ञ आहे. माझ्याकडे ज्ञान असेल तर मी ते वाटेन. माझ्याकडून चूक झाली तर मी ती स्वीकारेन. मला कोणी सुधारले तर मी त्यातून शिकेन.
कारण नम्रता ही कमजोरी नाही, नम्रता ही आत्म्याची शक्ती आहे. आता मनातील तुलना सोडूया. तो माझ्यापेक्षा पुढे आहे, ती माझ्यापेक्षा चांगली आहे, त्याच्याकडे जास्त आहे, तिचे जीवन सुंदर आहे, हे विचार मनाला अस्वस्थ करतात. पण माझा प्रवास माझा आहे, माझी वेळ माझी आहे, माझी क्षमता माझी आहे. म्हणून आजचा संकल्प मी स्वतःशी तुलना करतो. कालपेक्षा आज मी थोडा चांगला होईन, कालपेक्षा आज मी थोडा शांत होईन, कालपेक्षा आज मी थोडा नम्र होईन, कालपेक्षा आज मी थोडा अधिक प्रेमळ होईन. हीच माझी प्रगती आहे. आता मनामध्ये संकल्प करा, मी शक्तिशाली आत्मा आहे, माझ्यामध्ये ऊर्जा आहे, माझ्यामध्ये उत्साह आहे, माझ्यामध्ये पुरुषार्थ करण्याची शक्ती आहे. मला जे योग्य आहे ते करण्यासाठी मी तयार आहे. मी वेळ वाया घालवणार नाही, मी नकारात्मक विचारांमध्ये अडकणार नाही. मी माझ्या वेळेचा आणि ऊर्जेचा उपयोग करेन. मी जागृत आत्मा आहे, मी सजग आत्मा आहे, मी कर्मयोगी आत्मा आहे. आता एका सुंदर परिवर्तन मनामध्ये पाहूया. रागाचे रूपांतर आता शांतीमध्ये, अहंकाराचे रूपांतर नम्रतेमध्ये, मत्सराचे रूपांतर सद्भावनेमध्ये, लोभाचे रूपांतर संतोषामध्ये आणि मोहाचे रूपांतर निस्वार्थ प्रेमामध्ये, आळसाचे रूपांतर उत्साहामध्ये, नकारात्मक विचारांचे रूपांतरण सकारात्मक विचारांमध्ये, द्वेषांचे रूपांतर प्रेमामध्ये. ही माझी अंतर्गत परिवर्तनाची यात्रा आहे. आता मन पूर्णपणे शांत करा आणि मनात अत्यंत दृढतेने म्हणा, मी आत्मा आहे, मी शांत आहे, मी पवित्र आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी शक्तिशाली आहे. माझे मन माझ्या नियंत्रणामध्ये आहे, माझे विचार माझ्या नियंत्रणात आहेत. मी परिस्थितीचा गुलाम नाही, मी माझ्या विचारांचा आणि कर्माचा मालिक आहे. मी माझ्या दुर्गुणांवर विजय मिळवत आहे. माझ्यामध्ये सद्गुणांची शक्ती वाढत आहे. मी रोज स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवत आहे. आणि सर्वात महत्त्वाचा संकल्प, आज कोणतीही परिस्थिती आली तरी मी माझी शांतता गमावणार नाही. हा संकल्प मनात 3 वेळा म्हणा. मी शांत राहीन, मी सजग राहीन, मी शक्तिशाली राहीन. आता ध्यानातून बाहेर येताना एक गोष्ट लक्षात ठेवा. राजयोग म्हणजे केवळ डोळे बंद करून बसणे नाही. हे राजयोग म्हणजे दिवसभर परमात्म्याच्या स्मरणामध्ये राहून आपल्या विचारांवर लक्ष ठेवणे, आपल्या शब्दांवर लक्ष ठेवणे, आपल्या कर्मांवर लक्ष ठेवणे. जेव्हा राग येईल तेव्हा थांबा. मी कोण? मी आत्मा. माझा गुण कोणता? शांती. जेव्हा अहंकार येईल, मी कोण? मी आत्मा. माझा गुण कोणता? तर नम्रता. जेव्हा मत्सर येईल तेव्हा मी कोण? मी आत्मा. माझा गुण कोणता? संतोष. अशा प्रकारे प्रत्येक परिस्थितीला आपण एक आध्यात्मिक प्रयोग बनवूया. आता पुन्हा स्वतःला कपाळाच्या मध्यभागी प्रकाशबिंदूच्या रूपात अनुभव करा. मी आत्मा, शांत, स्थिर, शक्तिशाली. माझ्या भोवतीचे वातावरणही शांत होत आहे. माझ्या विचारांमध्ये सकारात्मकता आहे. माझ्या शब्दांमध्ये प्रेम आहे. माझ्या कर्मामध्ये पवित्रता आहे. आज मी कोणालाही दुखवणार नाही. आज मी कोणाबद्दल नकारात्मक विचार करणार नाही. आज माझ्या मनात राग निर्माण झाला तर मी शांततेची निवड करेन. अहंकार झाला तर नम्रतेची निवड करेन. मत्सर आला तर सद्भावनेची निवड करेन. मत्सर आला तर सद्भावनेची निवड करेल. आळस आला तर उत्साहाची निवड करेन. आणि प्रत्येक क्षणी स्वतःला आठवण करून देईन, मी एक शक्तिशाली आत्मा आहे.
माझ्यामध्ये परिवर्तन घडविण्याची शक्ती आहे. माझे संकल्प माझ्या जीवनाला दिशा देतात. मी दुर्गुणांचा गुलाम नाही, मी सद्गुणांचा स्वामी आहे. शांत, स्थिर, प्रसन्न आणि अंतर्मनातून एक सुंदर अनुभव. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. आजचा माझा संकल्प, मी स्वतःला बदलतो आणि माझ्या बदलातून माझे जग बदलते. ओम शांती.